लोकसभेच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत. पालघर या लोकसभेची निवडणूक ही महाराष्ट्रामधील असणारी सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये असणारी निवडणूक आहे. कोकणामध्ये असणारा पालघर जिल्हा, पालघर जिल्ह्यामध्ये एनडीएचा उमेदवार कोण असावा या संदर्भामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि सर्व घटक पक्षांमध्ये वरिष्ठ स्तरांवरती या सगळ्या गोष्टींची अजूनही नेमकी भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे नरेंद्र मोदीजी हे एनडीएचे उमेदवार आहेत पंतप्रधान पदाचे. त्यामुळे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आमच्याबरोबर असणारी राष्ट्रवादी, त्याचबरोबर असणारे सर्व मित्रपक्ष हे सर्वच्या सर्व कोणत्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी सर्वजण मेहनत करतायत, पदाधिकारी करतायत, कार्यकर्ते करतायत आणि मतदारांमध्ये सुद्धा त्याच पद्धतीच्या भावना आहेत. त्यामुळे ज्या क्षणाला महायुतीचा उमेदवार हा घोषित होईल त्या क्षणाला सर्वच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रपणे काम करायला सुरुवात करतील. आज महायुतीची सर्व पदाधिकाऱ्यांची, प्रमुख पदाधिकाऱ्यांची सायलंट रिसॉर्टला एकत्र बैठक आहे. सर्वजण त्यांच्या त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी आवश्यक असणारे सर्व योजना ज्या कशा पद्धतीने करायला हव्यात त्या संदर्भातली चर्चा त्या बैठकीमध्ये होणार आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे महायुतीचा बालेकिल्ला या मतदारसंघाला समजला जातो. त्यामुळे जो कोणी महायुतीचा उमेदवार, एनडीएचा उमेदवार या ठिकाणी घोषित होईल, सर्वच्या सर्व महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात करतील. परंतु तत्पूर्वी नरेंद्र मोदीजी पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्यामुळे प्रत्येक जणांना असं वाटतंय की उमेदवारी लवकर घोषित झाली पाहिजे, की जेणेकरून त्या दिशेने आपल्याला सर्वांना जाता येईल. आपल्याला सर्वांना जी शंका आहे ती शंका घेऊन आम्ही सर्वजण गेली काही दिवस वाट पाहतोय, परंतु आम्ही कोणीही गप्प बसलेलो नाही. आम्ही आमची संघटनात्मक जी तयारी करायला हवी, जी बूथवरची तयारी करायला हवी, ती बूथवरची तयारी भारतीय जनता पार्टी असेल किंवा मित्र पक्षातील असणारे आम्ही सर्वजण, महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे ऑलरेडी करतायत. आणि महायुतीचा विजय हा या ठिकाणी नक्की आहे, यात काही शंका नाही. सर, गावितांना पुन्हा एकदा शिंदे गटातून उमेदवारी भेटली तर भाजप इथे विरोध करते. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, महायुतीचा उमेदवार हा ज्या वेळेला डिक्लेअर होईल, अनेक महायुतीमध्ये पक्ष, घटक पक्ष हे सर्वजण या ठिकाणी एकत्रपणे काम करतायत. त्या पक्षातील असणारी एखादी जागा ज्यावेळेला एखाद्या पक्षाला दिली जाते त्यावेळेला त्या पक्षातील असणारे प्रमुख हे त्या संदर्भातला निर्णय हे करत असतात. त्यामुळे सर्वच्या सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार यांनी मानसिकता एक केलेली आहे, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे, उमेदवार हे नरेंद्र मोदीच आहेत, या मानसिकतेतून सर्वजण आहेत. परंतु सर, वारंवार भारतीय जनता पार्टीकडून राजेंद्र गावित यांचा विरोध होतो. तुम्हाला असं वाटत नाही हा विरोध करणे कितपत योग्य आहे? कुठे ना कुठेतरी महायुतीला त्याचा फटका पडू शकतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टी हे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी किंवा महायुतीतले सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणारे हे कार्यकर्ते आहेत. कोणीतरी शिवसेनेमध्ये काम करत आहे, कोणीतरी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे, कोणीतरी राष्ट्रवादीमध्ये काम करत आहे, कोणीतरी आरपीआयमध्ये काम करत आहे, कोणीतरी जानकरांच्या पार्टीमध्ये काम करत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला नेहमीच असं वाटत असतं की त्यांच्या पक्षाचा असणारा उमेदवार असावा, हे स्वाभाविक आहे. परंतु एकदा कधी निर्णय झाला, निर्णय झाल्यानंतर त्या दिशेने जाणाराच
महायुतीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी असतो. जोपर्यंत घोषित होत नसतं तोपर्यंत त्या त्या पक्षातील असणाऱ्या प्रत्येकाची तशी भूमिका असते आणि त्या भूमिकेबरोबर पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी असतात. परंतु ज्या क्षणाला निर्णय होतो की महायुतीचा हा उमेदवार आहे त्या क्षणाला पूर्ण ताकदीने सर्वच्या सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे कामाला लागतात. हा गेल्या अनेक वर्षाचा असणारा अनुभव सर्वांच्या पाठीशी आहे, आपल्याही पाठीशी आहे. त्यामुळे मला खात्री आहे महायुतीचा उमेदवार हा ज्या क्षणाला डिक्लेअर होईल त्या क्षणाला सर्वच्या सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्रपणे काम करतील यात काही शंका नाही. सर, भाजप मराठा समाज